तूच तूच सर्व ठाई, आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई। श्री स्वामी समर्थ। मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। श्रावण महिन्यातील पहिला व महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी। नाग या प्राण्याबद्दल आदरभाव, पूज्य भावना रुजवण्यासाठी हा सण पाळला जातो व तशी परंपरा आहे। तर या दिवशी घरोघरी नागदेवतेची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे। या दिवशी प्रत्येक स्त्रिया नवीन अलंकार, नवीन वस्त्र परिधान करून नागदेवतेची पूजाही करतात। तर ग्रामीण भागात नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास देखील केला जातो व उपवासाच्या दिवशी फराळ करून तो पाळलाही जातो व दुसऱ्या दिवशी म्हणजेच नागपंचमीचा उपवास हा पूजा झाल्यानंतर तो सोडला जातो। हा उपवास भावासाठी देखील केला जातो। गरुड पुराणानुसार नागाच्या प्रतिमेची पूजा ही केली जाते। आपल्या भावाला चिरंतन आयुष्य लाभावे व त्याची प्रत्येक दुःखातून, संकटातून मुक्तता व्हावी, त्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी असा भावासाठी आशीर्वाद मागून हा उपवास हे व्रत पाळले जाते। नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो। यावेळी नागपंचमी हा सण 9 ऑगस्ट 2024 रोजी साजरी केला जाणार आहे। नागपंचमीच्या दिवशी दिवस पूजा करता येईल, परंतु विशेष पूजेसाठी दुपारी 12:30 ते 1 हा काळ शुभ मानला जाईल। या दिवशी प्रदोष काळात नागदेवतेची पूजाही करावी। प्रदोष काळ हा संध्याकाळी 6:10 ते 8:20 पर्यंतचा असणार आहे। नागपंचमीच्या दिवशी मातीने निर्मित नागदेवतेची विधीपूर्वक पूजाही केली जाते। या दिवशी नागांच्या 12 स्वरूप अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कोटक, अश्व, धृतराष्ट्र, शंखपाल, कालिया आणि तक्षक यांचे स्मरण करून पूजाही केली जाते। नागपंचमी सणाच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्याला दूध पाजल्यास शाश्वत फळं ही आपल्याला प्राप्त होतात असं सांगितलं जातं। या दिवशी नागांची पूजा केल्याने काल सर्प योगापासून देखील आपल्याला मुक्ती मिळते आणि सर्पदंशाचीही भीतीही राहत नाही। म्हणून श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी म्हणजेच नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात हा साजरी केला जातो। सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित आहे व नागदेवता हे महादेवांचे भक्त असल्याने सोमवारी येणारी नागपंचमी ही अतिशय शुभ व पवित्र मानली जाते। लवकरच नागपंचमी हा सण येत आहे। हा सण एक माहेरवाशिणीचा व प्रत्येक स्त्रीचा आवडता सण हा असतो। या दिवशी नागपंचमीला घरच्या घरी नागदेवतेची पूजा कशी करावी, त्याचप्रमाणे त्यासाठी लागणारे साहित्य तसेच पूजाविधी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचप्रमाणे बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। तर मंडळी, नागपंचमीच्या दिवशी नागदेवता आणि भगवान शंकरांची पूजा केल्याने सर्पदंश व अकाली मृत्यूचा धोका हा टळतो। त्यासोबतच भगवान शंकरांची पूजा केल्याने ग्रह दोष हे दूर होतात। मुख्यतः काल सर्पयोगापासून मुक्ती मिळण्यासाठी नागपंचमीचा दिवस हा पूजेसाठी उत्तम मानला जातो। तर यावर्षी नागपंचमी 9 ऑगस्ट 2024 रोजी साजरी केली जाणार आहे। या सणाला माहेरवाशिणीचा सणही म्हटलं जातं। लग्नानंतर मुलीला माहेरी बोलावून तिचे सर्व लाड पुरवले जातात। लहान मुलींना नवीन कपडे घेतले जातात व झाडांना झोके बांधून हा सण मोठ्या उत्साहात साजरी केला जातो। ग्रामीण भागात वारुळांची भक्तिभावाने पूजा केली जाते, कारण अशी मान्यता आहे की वारुळांमध्ये नागदेवतेचं वास्तव्य हे असतं आणि शहरी भागात असल्या कारणाने आपल्याला जर बाहेर जाणे पूजेसाठी जमत नसेल तर घरच्या घरी आपण ही पूजा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनेही करू शकतो। तर मंडळी, यासाठी लागणारं साहित्य म्हणजे फुलं, फळं, दुर्वा, त्याचप्रमाणे आघाड्याची पानं, हळदी, कुंकू, अक्षता। नैवेद्यासाठी तुम्ही दूध साखरेचा नैवेद्यही ठेवू शकता। तर पंचमीच्या आधी म्हणजे चतुर्थीला हा उपवास करायचा असतो। पंचमीच्या दिवशी देखील आपण हा उपवास करू शकतो आणि अन्न व्रत पूर्ण झाल्यावर हे ग्रहण करावे, म्हणजेच पूजा पूर्ण झाल्यावरच आपण ते उपवास सोडायचा आहे। या दिवशी आपल्या घरातील देवपूजा करून त्यानंतर तुम्ही नागदेवतेची पूजा घराबाहेर करायला जाणार असाल तर हे सर्व साहित्य तुम्हाला
तिथे घेऊन जायची आहे. आणि जर तुम्ही पूजा घरच्या घरीच करणार असाल तर नागपंचमीचा पूजा मुहूर्त मगाशी सांगितल्याप्रमाणे दिवस पूजा मुहूर्त आहे दुपारी 12:30 ते 1 या काळामध्ये शुभ मुहूर्त हा आहे. आणि प्रदोष काळामध्ये नागदेवतेची पूजा ही आपण करायची आहे. प्रदोष काळ हा संध्याकाळी 6:10 ते 8:20 असणार आहे. या वेळेत आपल्याला पूजा ही करायची आहे. ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार असाल ती जागा स्वच्छ करून घ्यावी. पाट किंवा चौरंग आपण मांडावा. त्याखाली स्वस्तिक काढून चौरंग हा ठेवायचा आहे. त्यानंतर त्यावर लाल कपडा अंथरून घ्यावा. आपल्याला प्रथम गणपती बाप्पांची स्थापना ही करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांना पाण्याने तसंच पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेकादरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जप आपण आपल्या मुखातून करायचा आहे. त्यानंतर अक्षदा घेऊन मूर्ती ही आपण ठेवावी. गणपती बाप्पांची स्थापना ही करायची आहे. त्यानंतर हळदी कुंकू फुलं अक्षदा ही आपण अर्पण करावी. त्याचप्रमाणे दुर्वाही अर्पण कराव्यात. आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही तुम्ही गणपतींसाठी ठेवू शकता. त्यानंतर नागदेवतांचा फोटो असेल किंवा तांदळाच्या साह्याने आपण नागदेवता व त्यांची वंशावळ काढून त्यांचीही पूजा करायची आहे. त्यावर आपल्याला हळदी कुंकू गेजा वस्त्र आगाडा दुर्वा फुले बेलपत्र अशा प्रकारे सर्व गोष्टी आपण अर्पण ह्या करायच्या आहेत. तुमच्याकडे जर नागदेवतेची मूर्ती असेल तर कच्च्या दुधात साखर घालून त्याचप्रमाणे तूपही घालून नागदेवतांना आपण अभिषेक करावा. लाह्या फुटाणे बतासे दूध असा नैवेद्य नागदेवतांना दाखवायचा आहे. तुम्ही जर पूजेला बाहेर जाणार असाल तर लाह्या फुटाणे नक्की घेऊन जा. या पदार्थाला या दिवशी खूप महत्त्व हे असते. पानाचा विडाही ठेवायचा आहे. त्याचीही पूजा आपण करावी. नागदेवतांच्या वंशावळीचीही तांदळाने बनवलेल्या राशींचीही आपण पूजा करून घ्यावी. आगाडा दुर्वा फुलं अक्षदा हळदी कुंकू धूप दीप दाखवायचा आहे व प्रार्थना करावी की या दिवशी आणि मनोभावे प्रार्थनाही करावी. या दिवशी भगवान शंकरांची त्याचप्रमाणे माता लक्ष्मी श्री गणेशांची तसेच नागदेवतांची आरती आपण करायची आहे. या दिवशी पुरणाचे कानुले तांदळाची खीर तसेच डाळींचे फुनके प्रत्येक घरी आवर्जून बनवले जातात. तशी प्रथा आहे. ओम वकुल नागाय विद्महे विषदंताय धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात या मंत्राचा जप आपण आपल्या मुखातून पूजेदरम्यान करायचा आहे. तसेच उपवास केल्याने सापांची भीती असल्यास ती दूर होते. त्यानंतर नैवेद्य दाखवावा आणि संध्याकाळी नागदेवतेची आपण पूजा करून त्यानंतरच उपवासा सोडायचा आहे आणि मनोभावे प्रार्थनाही करावी. या दिवशी काही गोष्टी आपण चुकूनही करायच्या नाहीत. जसं की सापांना इजा करू नये. त्यामुळे पिढ्यानपिढे आपल्या वंशांना दोष हा लागतो. या दिवशी कोणत्याही कामासाठी जमीन खोदू नये. असे केल्याने अनेक जीवजंतू मरण्याची शक्यता असते. तसेच सापांना इजा झाली की कुटुंबही उद्ध्वस्त होत असतात असं म्हणतात. त्यामुळे या दिवशी चुकूनही आपण या गोष्टी टाळाव्यात. आपल्या हिंदू धर्मशास्त्रात नागदेवतांना विशेष मानलं गेलेलं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये सापांना म्हणजेच नागदेवता मानलं जातं. नागपंचमीला ज्योतिषशास्त्रानुसार काल सर्पयोगामुळे ज्यांना त्रास होत असेल त्यांनीही नागदेवतेची तसेच शिवशंकरांची पूजाही करावी. तसेच भगवान शंकरांना रुद्राभिषेकही आवर्जून करावा. यामुळे निश्चितच आपल्याला काल सर्पयोगापासून मुक्ती मिळते. तर मंडळी, अशा प्रकारे निर्मळ मनाने भक्तिभावाने आपण नागदेवतेची पूजाही करावी आणि नागपंचमी मोठ्या उत्साहात ही साजरी करावी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.